आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक्स पोस्ट अकाउंट हॅक। अकाउंटवर तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ, मात्र तक्रार केल्यानंतर पुन्हा अकाउंट पूर्ववत। पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्यानं लक्ष्मण हाकेंना फोन करून शिवीगाळ, सोशल मीडियावर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शिखर समितीची स्थापना, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा। वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच समितीची नेमणूक, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पिंपरी चिंचवड परिसरातील मेट्रो स्थानकाची पाहणी, मेट्रो कार्यालयामध्ये बैठकही। मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल 80,000 कोटींवर। मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी केला जात असून गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये मुदत ठेवी कमी होऊ लागल्यात। म्हाडाच्या घरांच्या किमतीचं नवं सूत्र ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती पुढच्या आठवड्यामध्ये अहवाल सादर करणार। अहवालात मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईतील घरांच्या किमती साधारण 8 ते 10% कमी होण्याची शक्यता। अमूलकडून 700 उत्पादनांच्या किमती कमी। 22 सप्टेंबरपासून तूप होणार प्रति लिटर 40 रुपयांनी स्वस्त। अमूलचं तूप, बटर, आईस्क्रीम यासह 700हून अधिक उत्पादनांच्या पॅकेजची किरकोळ किंमत कमी करण्याची घोषणा। रेल नीर ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याच्या किमतीमध्ये कपात। आता 1 लिटरची बाटली 15 ऐवजी 14 रुपयात, तर 500 मिलीलिटरची बॉटल ही 9 रुपयांमध्ये उपलब्ध होणार। रेल्वे मंडळाच्या निर्णयानुसार उद्यापासून नव्या किमती लागू होणार। पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकातील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात। पूल 25 सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन, त्यामुळे पूर्व भागातून पश्चिम भागामध्ये जाणं अधिक सोपं होणार। मुंबईमध्ये पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल डिसेंबरपर्यंत येणार। अपघातांमुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। नवरात्र महोत्सवामुळे आजपासून तुळजाभवानी देवीचं महाद्वार भक्तांसाठी बंद। आज पहाटेपासून घाटशीळ पार्किंग येथील दर्शन मंडपातून दर्शन व्यवस्था सुरू। बीडच्या आंबेजोगाई जवळील मगरवाडीमध्ये जुन्या प्रकरणाच्या वादातून एका तरुण व्यापारावर लोखंडी कत्तीनं वार। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नवी मुंबईतील तळोजामध्ये घरगुती वादातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची घरामध्ये घुसून हत्या। या प्रकरणामध्ये मुलीच्या काकाला अटक। नांदेडमधील वाईन मार्ट येथे चालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण। कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। बुलढाण्यातील खामगावामध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये कार पडून अपघात। ड्रेनेज कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप। दिल्लीमधील भोला ज्वेलर्समध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यामध्ये दिल्ली आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश। या प्रकरणी दोघांना अटक। त्यांच्याकडून 1,56,20,000चा मुद्देमाल जप्त। सांगलीमधील हरिपूर गावामध्ये प्रेयसीला वाढदिवशी भेटवस्तू देण्यासाठी 70 वर्षीय वृद्धाला लुटल्याची घटना। या प्रकरणी प्रियकर आणि त्याला मदत करणाऱ्याला अटक। जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एका पोलीस कर्मचारी अडचणीत। बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस हवालदार प्रसाद सोनावणे निलंबित। परळीतील गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या कामासाठी नागरिकांचा आक्रोश। बेशर्माचं झाड लावत प्रशासनानं केला निषेध। बुलढाण्याच्या लोणारमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांचे हेळसांड होत असल्यानं ठाकरेंची सेना आक्रमक। 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सुद्धा डॉक्टर गैरहजर असल्याची तक्रार। मुंबईतील कोस्टल रोडवर भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा। अभिनेते मिलिंद सोमण, अभिनेते अशोक सराफ देखील नमो युवा रनमध्ये सहभागी। सातारा ते नमो युवा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात। मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेला सुरुवात। सोलापूरच्या उपरीमध्ये ओढ्यावर पूल बांधण्याची नागरिकांची मागणी। पूल नसल्याने नागरिकांना करावा लागतोय तारेच्या साहाय्याने बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास।
सोलापूरच्या सिंगना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेला ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं. कपडे धुण्यासाठी सिंगना नदीच्या काठावर आली असताना पाण्याच्या प्रवाहामध्ये तोल गेल्यानं ही महिला वाहून जात होती. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीमध्ये एक तरुण वाहून गेला. कपडे धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून नदीमध्ये पडला. नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्यानं वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील खंडाळा येथील घटना. परिसरामध्ये हळहळ व्यक्त. हिंगोलीमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान. 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सरकारनं तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. श्रीवर्धनच्या कोंडे पंचतन गावातील ओढ्यावर पूल नसल्यानं गावकऱ्यांची मोठी कसरत. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना जीव मुठीत घेऊन नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागते. अहिल्यानगरच्या शिरापूर भागामध्ये जोरदार पाऊस. पुलावरून जात असताना 30 वर्ष तरुण गेला वाहून. प्रशासनाकडून अतुल शेलार या तरुणाचा शोध सुरू. धाराशिवमधील भूम परिसरामध्ये पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीची खासदार ओमराजे निंबाळकरांकडून पाहणी. अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तसेच मदत मिळवून देण्याचं दिलं आश्वासन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील ओंकार हत्ती. गोव्यातील तोरसे भागामध्ये हत्तीकडून भातशेतीचं मोठं नुकसान. कोल्हापुरात प्रेम विवाहामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून दाम्पत्यावर जीव घेणा हल्ला. इचलकरंजी जवळील कबनूरमधील घटना. शिरोळ तालुक्यातील जांभळीच्या पितापुत्रांसह चौघांवर गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवसानिमित्त रंगला जाखडी नृत्य कलेचा जागर. लोप पावत चाललेली जाखडी नृत्य कला जोपासण्यासाठी तरुणाई सरसावली. गाझियाबादमधून अंबालाला जाणाऱ्या ट्रकमध्ये आढळला कोब्रा. वन्यजीव विभागाला घटनेची माहिती देऊन कोब्राला जंगलामध्ये सोडण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एका घरात ठेवलेला 7 सिलेंडरचा स्फोट. पूर्ण परिसरामध्ये आगीचं रौद्र रूप. लखनौच्या कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये भीषण अपघात. वेगवान थारची ऑटो रिक्षाला धडक. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. लखनौच्या सुशांत गोल्फ सिटीतील प्लासिओ मॉलमध्ये सुरक्षा रक्षकांचा काही तरुणांवर हल्ला. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू. इंदूरमधील खजुरी बाजारामध्ये 2 महिलांची एका दुकानदाराला काठ्यांनी मारहाण. दुकान मालकाला जागेसंदर्भात डिपॉझिट म्हणून 2 लाख दिलेले पण त्याने परत न दिल्यानं मारहाण. महिलेनं पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडले. पत्नीनं रागाच्या भरामध्ये पतीच्या प्रेयसीला मारहाण केली. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या खचरी परिसरातमधली ही धक्कादायक घटना. लवकरच बिहारच्या निवडणुका जाहीर होणार. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता. या निवडणुका 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी महाआघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत. ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना 2023 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. मंगळवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये गौरव होणार. क्रिकेटपटू स्मृती मानधनाने मोडला विराट कोहलीचा विक्रम. वनडेमध्ये सर्वात जलद शतक करणारी भारतीय खेळाडू ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृतीचं 50 चेंडूमध्ये वेगवान शतक. लवकरच बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची घोषणा होणार. मिथुन मिन्हास यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता. तर राजीव शुक्ला होणार उपाध्यक्ष.